हाय गाईज, तुम्ही विचार करत असताना ही हिंदवी एकटीच कुठे चालली? हे बघा, हिंदवी एकटी नाही तर आम्ही सर्वच चाललेलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत पिंपरी चिंचवडमधील मूलचंद मिलमध्ये. ते मूलचंद मिल कशासाठी तर त्या आम्ही चाललो आहोत साड्या घेण्यासाठी. साड्या कशासाठी? साड्या बायका म्हणलं तर साड्या घेणारच ना हो, म्हणूनच आम्ही चाललो आहोत साड्या घ्यायला. चला तर मग तुम्ही पण चला आमच्यासोबत. हे बघा, आम्ही जाण्या अगोदरच आई आणि ताई तर आमच्या आधी जाऊन बसल्या आहेत आमची वाट पाहत. तर आम्ही चाललो आहोत इथं मूलचंद मिलला. मूलचंद मिलचं नवीन शॉप आहे आणि लोगो तर खूप छान टाकलेला आहे. तर आत एंट्री केल्या आम्हाला हे रेडीमेड ब्लाऊज भेटले. घ्यायची तर खूप इच्छा होत होती पण काही घेतले नाही, कारण की आमची साईज खूप लहान होती त्याच्यापुढे. त्यानंतर आम्ही तिथं विचारल्यानंतर आम्हाला वरती पाठवलं. इथं आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला कॅशियर भेटलं, पण आम्ही साड्या काही घेतले नव्हतं त्यामुळे आम्ही कॅशियरकडे गेलो नाहीत. साड्या पाहायला गेलोत. हे बघा, साड्या पाहायला गेलोत तर हे बघा, इथे प्रत्येक म्हणजे या नवीन मॉलमध्ये ना त्यांनी खूप मस्त सोय केलेली आहे. नवीन कस्टमर आलं की त्यांना विचारतात काय पाहिजे तुम्हाला, कशा प्रकारमधली साडी पाहिजे, तर ते लगेच त्यांचं सेक्शन असतं तिथं नेऊन सोडतात कशा प्रकारे पाहिजे म्हटल्यानंतर. हिंदवी इथं झोपलेली होती. आम्ही इथं पहिल्यांदा साडी पाहिली, ब्रासोमधून साडी होत्या, पण आम्हाला इथं काही आवडली नाही. बघा, आणि त्यांचं कामच आहे ना, वेगवेगळे कस्टमरला आवडलंच पाहिजे अशा प्रकारांमधून दाखवायचं. तेच काम चालू होतं त्यांचं. आम्ही पाहण्याचं काम केलं होतं. हिंदवीचं काय चाललं होतं काय माहीत, हिंदवीने टोपी पण काढली नव्हती. आम्हाला तिथं आवडली नाही म्हणून आम्ही काठपदर साडी पाहण्यासाठी गेलो. तर तिथं इतक्या मोठ्या साड्यांचा ढीग लागलेला होता. तिथं गेल्यानंतर इतका ढीग होता ना, तुम्ही पाहू शकता केवढा ढीग आहे. जिथं पाहू तिथं साड्याच साड्यात. तर आम्हाला तिथं एक सेल्समॅन भेटले होते. सेल्समॅन सेल्सगर्ल दोन्ही असतात. आम्हाला सेल्समॅन भेटला होता. तर हे बघा, जाताच आमच्या ताईंचं असं चाललं होतं साड्या पाहायची, ही छान आहे ती छान आहे असं वगैरे. तर हे बघा, आम्हाला ही साडी आवडली होती. प्राईस पाहून आम्ही पुन्हा ठेवून दिली ती. हे बघा, ताईंचं तर तेच काम चालू आहे. बघा, आम्ही ना एवढ्या साड्या पाहिल्या पण आवडलं तर काहीच नाही. आणले फक्त 3. बघा आता आम्ही 3 साड्यांसाठी किती डोंगर चालला एवढा मोठा. जिथं जाऊ तिथं प्राईस, कारण की आम्हाला आहेराच्या साड्या येणाऱ्या होत्या, घरी नव्हत्या घ्यायच्या, म्हणून आम्ही प्राईस पाहत होतो. ज्यांनी प्राईस म्हणजे काहीतरी अमाऊंट सांगितली होती, त्या अमाऊंटच्या आत बाहेर भेटतात की हेच पाहत होते. तर हेच होते ते सेल्समॅन, ते आम्ही साड्या दाखवत होते. पण आम्हाला त्या रेटमध्ये तर काही भेटलंच नाही. आम्ही जास्तीत जास्त घेतले. हे बघा साड्या, बघा तुम्ही, छान आहे पण साडी तर आवडत होत्या, पण काय करणार, प्राईजच्या बाहेरच्या होत्या म्हणून आम्ही शांत बसायचो. हे बघा, हे दादा अशा साड्या दाखवत होते. ताई आणि आई होत्या सिलेक्ट करायला, आणि हे पण होते, मी होते शूट करायला. तर हे बघा कशा साड्या आहेत, तुम्हाला आवडल्यात का, कोणत्या आवडल्यात तुम्ही नक्की सांगा. आणि आम्ही साड्या घेतल्यात त्याच घ्यायला पाहिजे होते की वेगळ्या घ्यायला पाहिजे होते हे नक्की सांगा. बघा, ही पण साडी आहे, ही पण आहे. कलर खूप छान होते, पण काहींमध्ये बॉर्डर छान नव्हती, तर काहींची आतली डिझाईन नव्हती, काही प्लेन होत्या. हिंदवीच्या बाबांना तर इतका कंटाळा आला होता, आळस द्यायला लागले होते. हे बघा, हिंदवीचं असं चाललं होतं. हे बघा, इतक्या साड्यांचे कलर एवढे भारी भारी होते ना, पण काय करणार, आम्हाला त्यांची बॉर्डर आवडत नव्हती, कारण की त्यांची बॉर्डर मोतीची होती. मोत्याची असल्यामुळे आम्हाला आवडत नव्हती. आणि ताई साडी दाखवत होत्या अशी साडी दाखव म्हणून. हे बघा, 2 दिवसापूर्वीच त्यांनी साडी घेऊन गेल्या होत्या म्हणून. हे बघा, साडी अशी पूर्ण भरून अशी डिझाईन आहे, पण मला इतकी भरीव पण साडी आवडत नाही. आम्ही खरं तर आईंसाठी शोधत होतो आधी, आईंनाही आवडली नाही, मग ती कॅन्सल केली. त्यानंतर ही एक डिझाईन दाखवली, सफेद डिझाईन छान होती, पण सफेद साड्या नकोच होत्या आम्हाला अशा. हे बघा, एकानंतर एक साड्यांची डिझाईन दाखवत होते ती. हे बघा, ती पण पिंकवाली पण छान होती, पण पिंक माझ्याकडेही होती आणि आईंकडेही होती, म्हणून आम्ही काही घेतली नाही.
बघा पिंकवाली बघा, त्यालाही मोत्यांची बॉर्डरच आहे. छान होती साडी तशी घेण्यासारखी, पण काय करणार आम्हाला गेल्यावर काय आपलं दुकान नाही ना घरचं कितीही साड्या घेऊन यायला, त्यामुळे आम्ही ती घेतली नाही. बघा 2 सेम होत्या. सासू सुनाला घेऊ का म्हटलं तर नको म्हणायला लागले तर काय करणार. आणि रेटही आमच्या बजेटच्या बाहेरचं होते म्हणून आम्ही काही घेतल्या नाही. त्यानंतर ते आणखीन साड्या आणायला गेली. आई दाखवत होते त्यातल्या. आम्ही बसले जाऊन साड्या दाखवत होते, ती आणा ही आणा, ते आणायचं काम करत होते. तर त्यांचं काम असते. तर ही बघा ही एक साडी खूप आवडली आईंना. मग हीच फिक्स केली. रेटच्या बाहेर होतीच तशी म्हणा, पण आम्ही हीच घेतली. छान आहे का? तुम्हाला आवडली का? नक्की कमेंटमध्ये सांगा. की दुसरी घ्यायला पाहिजे होती आम्ही साडी, नक्की कमेंटमध्ये सांगा. हां, आणि घातल्यानंतरचाही व्हिडिओ येईलच आपला. बघा अशी होती पूर्ण साडी. हे बघा पूर्ण भरीव साडी ही अशीच, आणि त्याला खडेही आहेत, डिझाईन आहे झुमकेची. हे बघा ही अशा 2 साड्या होत्या, पण असे कलर आत्ताच आम्ही महिन्यापूर्वी घेतले म्हणून आम्ही घेतली नाही. 2 सेम होत्या सासूनासाठी. ही एक छान होती, ही पण सेम आहे. या 2 सेम आहेत बघा. पण आम्हाला आहे ना ती आवडली नाही. आईंच्या मनात जी भरली तीच घेतली शेवटी आईंनी. त्यांचं मन फिरत होतं, ही घेऊ की ती घेऊ, ती घेऊ का ही घेऊ. हे बघा ही साडी छान होती म्हणून आम्ही हीच फिक्स केली. आणि ताईंचं चाललं होतं जड आहे साडी, जड वाटते, पण ते का दादा म्हणतो ते जड नाही आहे साडी, एका जागेवर घडी येते म्हणून छान वाटते. आईने अशी अंगावर घेऊन पाहिली तर खूप छान दिसत होती. केली फिक्स. आता माझ्यासाठी साडी शोधायचं काम चालू आहे. आमच्या सिलेक्शनसाठी ताई होत्या बघा, त्या खालच्या वरच्या खाली करत होत्या, पण आवडल्या तर काही नव्हत्या आम्हाला साड्या. हे बघा त्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो जरा हलक्यात पाहण्यासाठी. तिथंही आम्हाला काही आवडलं नाही. हे बघा हे दाखवत होते साड्या, पण म्हणजे डेली यूजसाठीही नाही आणि कार्यक्रमासाठीही नाही. मी ते हिंदवी आणि तिच्या आत्याचे चालले होते भांडणं. आम्ही साडी पाहत होतो, पण नवीन डिझाईन आली दाखवत होते, पण मला काही आवडलं नाही. आणि आईंना एक येलो घ्यायची होती, पण आईंचं मन काही एका ठिकाणी राहत नव्हतं. ही घेऊ की ती घेऊ, ही घेऊ की ती घेऊ करत होत्या. त्यानंतर आम्ही व्हरायटीज पाहिल्या, काठपदरच पाहिल्या, पण खूप भारी भारीतल्या पाहिल्या, पण आवडत तर काही नव्हत्या. हे बघा हे अशीच आहे, नको ती, तिचा कलर हा आहे माझ्याकडं वगैरे 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 खूप काही होतं. आवडत तर नव्हती. ही डिझाईन पण छान होती. त्यानंतर पुन्हा आम्ही आईंची साडी सिलेक्ट केली. तिथंच आलो. तिथे इंदवीचे बाबा साड्या सिलेक्ट करत होते. हे बघा ही साडी त्यांनी सिलेक्ट करून ठेवली होती. प्राईजही पाहायचं काम चालू होतं बहीण भावंडाचं. आणि ही साडी मलाही आवडली. म्हणजे खरी निवड तरी हिंदवीच्या बाबांचीच होती, आणि तीच साडी मी फिक्स म्हणलं आणि तीच आणली. हे बघा माझ्या अंगावर ती अशी दिसत होती. हिंदवीच्या बाबांना ही एक आवडली होती, पण पूर्ण प्लेन होती. म्हणजे बॉर्डर, साडी, पीस वगैरे सगळं सारखंच होतं. त्यामुळे आम्ही नको म्हटलं. नाही तर दोघी सासूनांसाठी 2 साड्या होत्या या, पण आम्ही वेगळ्या वेगळ्या घेतल्या. आमचे सिलेक्शन छान होतं. हे बघा ही मी घेतली त्यातूनच ही कलर आहे, फक्त मध्ये येल्लो आहे. कशी वाटते तुम्हाला? छान वाटते का? बघा आईंना तर खूप आवडली होती. काय करणार, आईने अगोदरचीच खूप रेटची काढली होती. त्यानंतर आम्ही गेलो कॅश काउंटरकडे. तिथे आमच्या साड्यांचं बिल झालं. हे बघा तिथून आम्ही खाली आलो. 3 मजलीच आहे, पण आम्ही खाली आलो. आईंचं चाललं तर आपण जिन्यानीच जाऊया खाली गेलो ना. आम्हाला आहे ना साडी माझ्या हळदीच्या साडीसारखी साडी घ्यायची होती एक माझ्या आईसाठी. म्हणजे कलर डिफरंट पाहिजे होता, पण तशातून साडी पाहिजे होती. तिथं गेलो तर आम्ही ना हे बघा असा फोटो दाखवला. आईंचा अगोदरच अशी दाखवा तशी दाखवा चाललं होतं. हे बघा हिंदवीचं तर असं काहीतरी चाललं होतं, झोप झाली होती म्हणून. हे बघा अशी साडी होती. आम्हाला अशी साडी पाहिजे होती. तर पाहायला गेलो आणि हिंदवीचे बाबा चालले होते. विद्या तुझ्याकडे अशी साडी आहे ना? म्हटलं हो आहे. चला तर त्यांनाही आवडली होती. मी पाहिलं हो सेम तशीच होती सगळी साडी. त्यांचं प्राईस बघायचं काम चालू होतं. तोपर्यंतच हिंदवीचं असं काहीतरी चाललं होतं. झोप झाली होती ना आमची, म्हणून आमचं खेळायचं काम चालू होतं ना. ताईंच्या साड्या पाहायचं काम चालू होतं.
खरं तर आम्ही साड्या पाहायला चालतो, मग काम काही दुसरं नव्हतंच. पण कोणती आवडती कोणती नाही, खालच्या उकरू उकरू काढीत होत्या ढिगातून. ढिगातल्या काढायच्या आणि बघायच्या, तेच काम आहे ना आपलं. तर ताईंचं असं काहीतरी चाललं होतं. तिथं गेलो तर पुन्हा आम्ही वरती आलो. ते दादांनी आम्हाला माहिती दिली, तुम्हाला ही साडी ह्या सेक्शनला भेटेल. म्हणून आम्ही विचारतोयच तोपर्यंत ताईंचं तर चाललं आहे बाबा साडी पाहायचं काम. वेळ तर घालत नाहीत, पण निवड करायला खूप वेळ लावतात, असं काम आहे त्यांचं. आम्हाला जागा तर कुठे मिळत नव्हती. या ताईंनाही आम्ही फोटो दाखवला, त्यांनी आम्हाला या ताईंकडे पाठवलं. आम्ही इथेही फोटो दाखवला. त्या म्हणल्या सेम अशी भेटणार नाही, यातूनच तुम्हाला साडी दाखवते. तोपर्यंत हिंदवीचं असं काहीतरी चालू होतं. ढिगातच जाऊन बसली ती, तर म्हटली आता मीच शोधून देते तुम्हाला साड्या. तोपर्यंत त्या ताईने अशी काहीतरी साड्या दिली तेव्हा मला पाहायला. हिंदवीच्या आम्ही 2, 3, 4 साड्या आम्ही पाहिल्या. तुम्हाला त्यातली कोणती आवडली बघा. आम्ही एक पण नाही घेतली. ही साडी शेवटी सिलेक्ट केली माझ्या आईसाठी. ती छान होती, मला आवडली म्हणून सिलेक्ट केली. हे बघा कशी वाटते तुम्हाला. माझ्या हळदीची ही साडी तुम्हाला दाखवेल, कशी वाटते. सेम आहेत का साड्या, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा त्यात तुम्ही. चला साडी बघा, म्हणजे खालून भरीव आहे, ती पूर्ण भरीव नाही आहे. त्यानंतर आम्ही भूक लागली म्हणून मिसळ खायला गेलो. हिंदवीच्या बाबांनी समोसा आणि मिसळ. त्यानंतर हिंदवीला ड्रेस पाहिला, तो आम्हाला आवडला नाही. बरेचसे पाहिले पण आवडले नाही. त्यानंतर आम्ही खाल्ली तिथे एक प्रसिद्ध कुल्फी खाल्ली. हिंदवीचं असं काम चालू होतं खायचं. तर त्यानंतर आम्ही पुन्हा निगडीला आलो. तिथं आम्हाला असे दाखवत होते हिंदवीसाठी. आम्ही साऊथ इंडियन एक फ्रॉक घेतली. फ्रॉक दोन्ही म्हणता येईल, ते घेतले. बघा आम्हाला ही खूप मोठा होता आणि कलरही आवडला नाही. परकर ते काय म्हणतात त्याला, ब्लाऊज आणि परकर काहीतरी पोलकप तशातून होतं हे. आम्हाला ते काही आवडलं नाही. हे बघा साईज तर ही खूप मोठी होती. ते दाखवत होते, काढू का, पण नको बोलत, नको आम्हाला ना, आवडलं नाही. त्यामुळे ना आम्ही हे बघा हा सिलेक्ट केला आम्ही. तुम्हाला पुढे दिसेलच. चला तर हे बघा हाच कलर सिलेक्ट केला आम्ही हिंदवीसाठी. कसा दिसतोय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. का आम्ही दुसरा घ्यायला पाहिजे होता, एक येलो होता. त्यानंतर आम्हाला आणखीन एक ड्रेस घ्यायचा होता हिंदवीसाठी, तरी आम्ही तो चॉईस करत होतो. हे बघा हा एक आवडला होता आणि हा एक. तुम्हाला कोणता आवडला ते नक्की सांगा. हा पण खूप छान वाटला मला, पाहिला कीच आवडला. हिंदवीचं तर झोपून घेतलं होतं तिने, कुल्फी खाऊन झोप काढायचं काम चालू आहे तिचं आता. हे बघा ते म्हणतायत, हे बघा असाच असतो हा ड्रेस. आम्हाला हा एक खूप आवडला होता. तुम्हाला कसा वाटला. आम्ही हा फायनल केल्यानंतर हे बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, यामध्ये टाकला आहे मी, कारण की हिंदवी झोपलेली होती. हे बघा तेच आमचं डिसाईड करायचं काम चालू होतं, कोणता घेऊन कोणता नाही. तर चला आणखीन काही दाखवत आहेत का पाहिला आम्ही, पण आम्हाला दुसरे काही फॅशनेबल आवडले नाहीत जास्त. तर आम्ही काउंटरमध्ये 2 ड्रेसचं बिल केलं. तेच 20%, 30%चं बोलणं चाललं होतं, कारण की ताई इथंच घेतात कायम आमच्या साक्षीसाठी. चला तर आमची शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.